नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहेत? बरे आहेत का? आता आम्ही 10:30 वाजलेले आहेत आणि बोईसर बस डेपो या ठिकाणी आहोत. आमच्या गाडी नंबरला लागलेले आहेत. या ठिकाणी माझ्याबरोबर आत्ता सध्या उपस्थित म्हणजे हुसेन भाई आहेत आणि वसीम भाई आहेत आणि माझं नाव तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, प्रशांत कुंजीर आहे. आणि आज आपण चर्चा करून घेणार आहोत की आज दिवसभरात आपल्या ऑटो रिक्षा चालकाचा धंदा किती झाला. आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया. वसीम भाई, तर तुम्हीच सांगा, आता धंदा आपला दिवसभरात किती झालेला आहे? आणि भरपूर प्रेक्षकांना प्रश्न पडत असतो की रिक्षावाल्यांचा नेमका धंदा होतो किती आणि दिवसभरात जर धंदा झाला तर कशा पद्धतीने रिक्षावाला आपला पुढचं जे बचतीचा भाग आहे तो आपण कसं पुढे सारून घेऊन जातो. नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर प्रशांत भाऊंचं म्हणणं असं आहे की आज दिवसभरात धंदा कलेक्शन किती होतो रिक्षावाल्यांचा. सकाळी एकदा रिक्षा भरपूर लोकांना प्रश्नचिन्ह आहे की भरपूर लोक घेणारी रिक्षा आहेत आणि त्यांना भरपूर प्रश्न पडत असतो, अहो धंदा किती होतो ते. आज आपल्या प्रेक्षकांना माहिती पडणार आहे धंदा किती होणार आहे आणि त्याकरता शेवटपर्यंत एंडिंगपर्यंत व्हिडिओ बघत राहा. आम्हाला खुशी आहे तुम्ही एक वाहन घेताय, रिक्षा घेताय धंदा पाणी करण्यासाठी. पण मित्रांनो, तशा प्रकारचा तुम्ही जे विचार करताय की बाबा आपण गाडी नवीन घेतली तर आणि 2-4 पैसे आपल्याला जास्त भेटतील, तशातला प्रकार काही नाही आहे. कारण की आम्ही ज्यावेळेस सकाळी 10 वाजता घरातून बाहेर पडतो या आशेनं पडतो की 1000-1500चा धंदा होईल. पण 1000-1500चा विचार तुम्ही सोडून द्या. ज्यावेळेस आम्ही गॅस पंपावर जातो आणि 300 रुपयाचा CNG भरतो, तर आपल्या गाडीत CNG किती लागतो पहिलं प्रेक्षकांना सांगा. आपल्या ऑटो रिक्षामध्ये भरपूर लोकांना हा बी प्रश्न पडला असेल की दिवसभरात CNG किती जातो. कमीत कमी बघा, जर तुम्हाला धंदा जर व्यवस्थित करायचा असेल आणि त्या तुम्ही 350 आणि 400च्या CNGमध्ये तुम्ही धंदा केला तर त्यातले 400 रुपये पहिले CNGचे काढावे लागणार. जर समजा तुम्ही 1000 रुपयाचा धंदा केला तर CNGचे 400 रुपये तुम्हाला काढावे लागतील. जर तुमची स्वतःची रिक्षा असेल तर त्यातून मग 600 रुपये तुमचे उरलेले ते तुमचे. मग त्यानंतर शिफ्टच्या ज्या गाड्या असतात, मग त्यानंतर 1000चा धंदा झाला, 200 शिफ्टचे आणि 400 हे CNGचे. राहिले किती? 400 रुपये. मग हा प्रश्न तुम्ही ह्या गोष्टीवर पहिला विचार करा. त्यानंतर मेंटेनन्स झाला, त्यानंतर तुम्ही हे विचार करा की बाबा दिवसभरात 400चा तुम्ही CNG सकाळी भरता आणि 1000 रुपयाचा धंदा केला. पण CNG तुम्ही 400चा भरल्यानंतर 1000 रुपयाचा धंदा होईल असा तुम्ही हे धरूच नका. कारण की कधी धंदा 500चा बी होतो, कधी 400चा होतो, कधी 300चा बी होत नाही. ठीक आहे, आता मी हुसेन भाईला विचारतो. हुसेन भाई, रिक्शा का बहुत भयंकर कंडीशन खराब है और आप तो देख रहे हैं की एवढं जनसंख्येने रिक्षा चालक आता रोडवर ते आलेले आहेत. त्यांना परमिट मिळालेली आहेत, त्यांना लायसन मिळालेले आहे, त्यांना बॅच मिळालेला आहे. त्यांना नुसतं गाडी घ्यायची लोनवरती आणि रोडवरती यायचा धंदा करायचा. तर दिवसभरात रिक्षा चालकांचा धंदा किती होतो भरपूर प्रेक्षकांना प्रश्नचिन्ह पडत असेल आणि पडतोच. तर तुम्ही सांगा आज किती धंदा होतो, थोडं जोराने सांगा. नमस्कार, जय महाराष्ट्र. धंदा असा आहे की आपल्याला होत नाही एवढा धंदा जेवढा पाहिजे. कमीत कमी अख्खा दिवस किती पण धडपड केली तरी 800च्या वर जात नाही धंदा. 800-900च्या आसपास हा धंदा असतो. आणि त्यामध्ये CNG किती दिवसभरात लागतो? मिनिमम CNG किती लागतो? CNG आम्हाला कमीत कमी 350 लागतो. 350 रुपये कंटिन्यू चालवल्यानंतर 350 रुपयाचा CNG लागतो. हो, कंटिन्यू म्हणजे एकदम कंटिन्यू चालवलं 400 वर पण जाते. जर कंटिन्यू नाही, जर रिक्षा चालवली नाही, कंटिन्यू म्हणजे आता कसं आहे, कधी कधी नंबरला लावून धंदा करावा लागतो. त्या पद्धतीने अशा पद्धतीने धंदा करावा लागतो. किती CNG जात असेल? 350 CNG पकडून चला दिवसभरात 350 रुपये. आणि टोटल धंदा किती होत असेल आपल्या रिक्षा चालकांचा? 1900 वरती नाही, याच्यावर धंदाच नाही. 1100 ते 1200 रुपये ते आसपास होत असेल. हा, 1200. आज जसं तर 600 रुपये केलं मी. 600 रुपये CNG टाकून. CNG अजून टाकलाच नाही. 600 रुपये दिवसभरात धंदा केला. आणि आले किती वाजता होते घरी? सकाळी निघून 4 वाजेपर्यंत 100 रुपये धंदा होता. बघा मित्रांनो, रिक्षाची जी कंडिशन आहे ती सर्वात भयंकर आहे. आणि जी RTOनी परमिट जारी केलेली आहे ती एकदम खतरनाक बोललं तरी काम
बोललं तरी चालेल. कारण की तुम्ही बघतात आहे की जनसंख्या वाढत जशी चालली आहे तशी रिक्षाचालकांची जनसंख्याही वाढत चाललेली आहे. आणि त्याच्यामुळे रिक्षाचालकांच्या धंद्याची पूर्णपणे हाताहात झालेली आहे. रिक्षाचालक पूर्ण हाताहात झालेले आहे. आणि अशा पद्धतीने जर बघायला गेलं तर भरपूर असं आपल्या धंद्यातून रिक्षाच्या धंद्यातून फायदा मिळत असतो आणि मिळत नसतो. आणि कसं होतं की धंद्यासाठी बी टेक्निक असतं. काही रिक्षा चालक थोड्याशा CNGमध्ये ते टारगेट पूर्ण करने को ऐसा मैं सुना हूँ कि रिक्शा वाले छोटे से टारगेट में छोटे से CNG मतलब 150 का CNG डालेंगे उसमें अपना टारगेट पूरा करते रहते हैं. ऐसा कुछ है क्या? हाँ हाँ मतलब 150 का CNG डालेगा और